आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे चांगलेच भडकलेत। त्यांनी भाजपाला तर थेट इशाराच दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युतीत मित्रपक्षातील कोणताही नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांना प्रवेश द्यायचा नाही, युती धर्म पाळायचा असं ठरलं होतं। मात्र अंबरनाथ काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी 1 वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता। त्याच सुरेंद्र यादव यांचा भाजपानं प्रवेश करून घेतलाय। त्यामुळे शिवसेना आमदार किनीकर चांगलेच भडकलेत। भाजप युती धर्म पाळत नाही। आमच्याकडे देखील भाजपाचे काही नगरसेवक प्रवेशासाठी आले होते, मात्र आम्ही त्यांना प्रवेश दिला नाही। आता मात्र ॲक्शनला रिएक्शन दिली जाईल। भाजपच्या नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी लिस्ट आमच्याकडे आहे, असा इशाराच थेट शिवसेना आमदार किनीकर यांनी भाजपाला दिलाय। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांनी मित्रपक्षाचे कोणतेही नगरसेवक किंवा कार्यकर्ते घ्यायचे नाही, असं युतीधर्म पाळायचं असं होतं। परंतु अंबरनाथमध्ये आणि सगळीकडेच आतापर्यंत युती आहे आणि युती होईल पण, परंतु वारंवार या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते की आमचाच नगराध्यक्ष होणार आणि आताच त्यांनी आमचे नगरसेवक जे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते 1 वर्षापूर्वी, त्यांनी प्रवेश देऊन हा युती धर्म पाळला नाही। परंतु आमच्याकडेही आज त्यांचे काही नगरसेवक आमच्याकडे आले होते, पण आम्ही युती धर्म पाळला होता आणि त्यांना प्रवेश दिला नव्हता। परंतु आम्ही सांगू इच्छितो की आमच्याकडेही भाजपची भली मोठी यादी आहे, आम्ही ॲक्शनला रिॲक्शन देऊ शकतो, असंच आम्ही त्यांना सांगू इच्छितो। अंबरनाथ पालिका निवडणुकीआधीच भाजप आणि शिवसेनेमध्ये ठिणगी पडली आहे। परिणामी आगामी पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष सोबळावर लढतील अशी चिन्ह दिसत आहेत। मात्र भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होण्याची दाट शक्यता आहे। त्यात शिवसेनेतील 2 गटांचा फटका हा शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे। दरम्यान आमदार किनीकर यांच्या प्रतिक्रियेनंतर पालिका निवडणुकीची सगळी सूत्र आमदार किनीकर हे आपल्या हातात ठेवणार असंच दिसतंय। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।